आद्य स्तर, जनन स्तर, जर्मिनल लेअर. आता आपण या पहिलेच हे पाहिलं होतं की हा तुमचा असममित शरीर आहे, हा अरियेचे भाग होता 5, हा द्विपार्श्व 2 समान भाग होतात. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आता पुढचा टॉपिक काय तुमचा आद्य स्तर किंवा जनन स्तर. याच्यामध्ये पण आहेत द्विस्तरीय व त्रिस्तरीय, डायपोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक. करेक्ट. या ठिकाणी बघा अंतर्जनन स्तर म्हणजे आतला, त्याच्यानंतर बहिर्जनन स्तर म्हणजेच काय बाहेरचं, हा आत आणि हा बाहेर. त्याच्यामधला कुठला आहे मध्यस्तर झाला. कुठला झाला मध्य. आणि मृत किंवा अजैविक स्तर या ठिकाणी आहेत. ओके, त्यालाच म्हणतात मृत आणि अजैविक स्तर. बहुपेशीय प्राण्यांबाबत. आता बहुपेशीय आपण कसे आहोत बहुपेशीय, प्रत्येक अवयवाच्या पेशी कशा आहेत वेगळ्या आहेत म्हणून काय आहेत बहुपेशीय. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील म्हणजेच लहान भ्रूण बाळ वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशीचे आद्य स्तर तयार होतात. ज्यावेळेस भ्रूण म्हणजे एकदम छोटा असेल एकदम, त्यावेळेस कुठला स्तर होतो आद्य स्तर, आतला स्तर तयार होतो. व त्या आद्य स्तरापासून त्या प्राण्यांच्या शरीरात विविध ऊती तयार होतात. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्य स्तर असतात. कुठले, एक बहिर्जन स्तर आणि एक अंतर्जन स्तर. हा बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर. उदाहरणार्थ सर्व निडारिया, सिलेंटराटा. तर बहुतांश प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर म्हणजे वरील दोन्हीसोबत मध्यस्तर. तर काहींमध्ये बघा हा 3 असतो, मध्यस्तर देखील असतो. मेसोडर्म तयार होतात. इंग्लिश मध्ये बघा सेमी. जर्म लेअर, डायपोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक. डाय म्हणजेच 2. या ठिकाणी बघा द्विस्तरीय, द्वि म्हणजे कुठला अंतर्जन स्तर आणि बहिर्जन स्तर. आणि त्रिस्तरीय, 3 म्हणजे कोण येतं अंतर्जन स्तर, बहिर्जन स्तर आणि मध्यस्तर. याला म्हणतात त्रिस्तरीय. सेम डायपोब्लास्टिक, एंडोडर्म्स अँड एक्टोडर्म्स. आणि ट्रायपोब्लास्टिक कोण येतं एंडोडर्म पण येतो, एक्टोडर्म पण येतो आणि मेसोडर्म पण येतो. ओके, ठीक आहे. In case of multicellular animals, germ layers are formed during initial period of their embryonic development, and from those germ layer only different tissues are formed in the body. सुरुवातीला काय असतं फक्त एम्ब्रॉयनिक पिरियड मध्ये एकच जर्म असते, एकच लेअर असते. त्याच्यात जशी डेव्हलपमेंट होईल त्या भ्रूणची किंवा त्या याची त्याला आपण जायगोट देखील म्हणतो, त्याच्यापासून काय होतं In case of some animals, only 2 germ layers, endoderms and ectoderms, are formed. This is what endoderms and what ectoderms are formed. This is called as what diapoblastic. Example, all cnidarians. In most of all remaining animals, 3 germ layers are formed, that is mesoderm besides endoderms and ectoderms. हा mesoderm त्यामध्ये अजून ऍड होतोय. नेक्स्ट या ठिकाणी बघा आता देहगुहा, बॉडी कॅव्हिटी. याचा अर्थ काय असतं की यांच्यामध्ये बॉडी अशी गोल असते आणि देहगुहा म्हणजेच काय या ठिकाणी असं पोकळ भाग असतो, त्याला म्हणतात बॉडी कॅव्हिटी. यात 2 आहे बघा, एक फसवी त्यांनी देहगुहा देखील म्हटलेली आहे. ऍक्च्युअली देहगुहा नसते पण वाटतं त्या टाइप मध्ये. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असं म्हणतात. आता हे शरीर, बाहेरचं शरीर आहे आणि हे आतलं काय अवयव, यांच्यामध्ये बघा हे, याला काय म्हणतात देहगुहा असं म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यांपासून देहगुहा तयार होतात. या बघा हा मध्यस्तर जो आहे याच्यापासून किंवा
आतड्यांपासून काय तयार होते, देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलीय प्राणी संघ व त्यानंतर सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी इक्विलिमेट म्हणतात. यांच्यात देहगुहा आहेत म्हणून काय म्हणायचं आहे, सत्य देहगुहा. रंध्रे प्राणी निडारिया चपट्या कृमींचा संघ, या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. अशा प्राण्यांना देहगुहीहीन म्हणजेच ॲक्युलिमेट म्हणतात. गोलकृमीच्या म्हणजेच गांडूळ वगैरे शरीरात देहगुहा असते पण वर वकिल्या पद्धतीने तयारलेली नसते म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा प्राणी, फसवी देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात. स्युडोसेलेमेट, त्याला काय म्हणतात, स्युडोसेलेमेट असे म्हणतात. या ठिकाणी बघा देहगुहा असणारे देहगुहा आहेत, फसवी आहेत आणि देहगुहा नसणारे म्हणजे याच्यामध्ये आहे पण फसवी पण नाही, पूर्ण भरवी बघा. असे 3 प्रकार याच्यामध्ये पडतात. सॉरी, हे खंडीबोन मध्ये येतात, देहगुहा नसणारे. बॉडी कॅव्हिटी column, cavity between the body and the internal organs is called as body cavity. This is what body and internal organ is called as what, body cavity or column. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavities form from either mesoderm or gut. म्हणजे भ्रूणावस्था असताना सुरुवातीला ही बॉडी कॅव्हिटी कशाने तयार होते तुमची, की मेसोडर्म म्हणजेच काय झालं तुमचं, मध्यस्तर, यापासून ही बॉडी कॅव्हिटी तयार होते बघा, मेसोडर्म मधून. Such type of body cavity is present in animal of phylum Annelida and all phyla coming after Annelida. Such animals are called as what, eucolimate. यांना काय म्हणतात, eucolimate असं म्हणतात. याच्यामध्ये म्हणजे सत्य देहगुहा असणार. eucolimate animals with true बॉडी कॅव्हिटी, त्यांना खरं देहगुहा असते मध्ये. पण याच्यामध्ये काय असतं की फसवी बॉडी कॅव्हिटी असते पण कशी असते, फसवी म्हणजेच काय तुमचं सोडेकॉलम. बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल फ्रॉम फायला पोरिफेरा निडारिया अँड व्हॉट, पॅलिथेमेल्स. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज व्हॉट, ॲक्युलिमेट. In case of animals from phylum what, Aschiminthes, they have body cavity but not formed by above mentioned 2 ways. Hence those animals are called as what, pseudolactomous. म्हणजे यांची कशी आहेत, फसवी देहगुहा आहेत. मराठीत म्हटले बघा या ठिकाणी फसवी देहगुहा. नेक्स्ट पुढचं खंडीभवन, बॉडी सेगमेंटेशन. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले असेल तर अशाला खंडीभवन असं म्हणतात. आता याच बघा, खंडीभवन हा मध्यस्तर आहे आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणतात. उदाहरणार्थ वलीय संघातील गांडूळ, असे गांडूळचा आकार बघा असेल, समजून घ्या, या टाईप असतो गांडूळाचा आकार, म्हणजे असे गोल गोल असतात, त्यांना काय म्हणतात, खंडीभवन असं म्हटलं जातं. खंड पडतात. बॉडी सेगमेंटेशन. If the body of animal is divided into smaller and similar units, then such a body is called as segmented body and each small unit is called as segment. Example, animal like earthworm from phylum Annelida. गांडूळ या प्रकारमध्ये गांडूळचा आकार पाहिला तुम्ही तर बघा असे गोल 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 प्रत्येक दिशेला वलय असतात आणि ते प्रत्येक ठिकाणचा कसा सारखा भाग होतो. सेगमेंटेशन. आता 2-3 वेळेस हा चार्ट विचारला गेलेला आहे, म्हणजे समजून घ्या, सृष्टी म्हणतात आणि आपल्याला यातलं एक तरी समजून घ्या. सृष्टीमध्ये शरीर संघटन, पेशी स्तर, अवयव होती, हे तुम्हाला काय येतात, ऍक्टिव्हिटी बेसवर विचारलं जातं. त्यात तुम्हाला किती चार्ट विचारतील, एक किंवा 2 मार्कला विचारले जातात. मग हे वर्गीकरण जे आहेत, हे वर्गीकरण आपण बघूया या ठिकाणी. बघा आता सृष्टी, प्राणी सृष्टी, पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी, यांच्यात सेल वॉल नसते.
शरीर संघटन, पेशीस्तर संघटन, ऊती अवयव स्तर, त्याच्यामध्ये शरीर समिती, असंमिती, अर्य, हे आज आपण बघूया. पहिलाच बघा, रंध्रीय प्राणी संघ, फायलम पोरीफेरा. स्पंज, जस्ट बघा स्पंजिला, सायकॉन स्पंज. आता हे पाठ करता लक्षात ठेवायचं तुम्ही की पहिले फिगर पाहून घ्यायची. हे तुम्हाला पॉइंट पाठ करण्याच्या पहिले कुठले बघायचं, आता जे येतील ते पुढे. पहिले काय करायचं, नाव बघायचं, म्हणजे पाठ करण्याची सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर फिगर पाहायची अँड देन यू कॅन रीड दिस कॅरेक्टरिस्टिक्स. मग तुम्ही त्याचे गुणधर्म वाचायचे. सगळ्यात सोपं आणि व्यवस्थित पाठ करण्याची पद्धत. आता बघा या ठिकाणी मी काय वाचलेत, रंध्रीय प्राणी संघ, नंतर काय पाहिली, फिगर पाहिली. फिगरवरून आपण काय करतो, याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो. फायलम पोरीफेरा. These animals are with simplest body plan and are called as sponge. यांना काय म्हणतात, स्पंज. आता पोरीफेरामध्ये कोण येतो, स्पंजेस येतात. दे बिअर न्यूमरस पोर्स ऑन देअर बॉडी. आपण जर तुम्ही साधा जर स्पंज पाहिला त्याला छिद्र असतं बघा त्याच्यात, जस्ट लाईक दॅट. दोज पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया और व्हॉट, ऑस्क्युला. हे सर्वात साध्या प्रकारचे असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असं म्हणतात. त्यांच्या शरीरात असंख्य छिद्र असतात. स्पंज प्रत्येकाने पाहिलेले आहेत. आणि स्पंज बघा असं छिद्र असतं त्याच्यात बारीक बारीक, पाणी शोषून घेतो ते. त्या छिद्रांना काय म्हणतात, ऑस्टियाक्यू आणि ऑस्क्युला असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा इथं बारीक बारीक छिद्र आहे बघा, त्याला काय म्हणतात, ऑस्टिया. ऑस्टिया. आणि याला काय म्हणतात, ऑस्क्युलम. ऑस्क्युलम. हे जलवासी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये असतात. हे कुठे सापडतात, फक्त पाण्यामध्ये. त्यातले काही समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये. दिस एनिमल्स आर एक्वेटिक एनिमल्स, मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. त्याच्यामध्ये काही समुद्रात तर काही गोड्या पाण्यात. गोड्या पाणी म्हणजे नदीचं पाणी. बहुतेक प्राण्यांचे शरीर असममित असते. लक्षात ठेवायचं, आपण घेतलेले ते. मोस्ट ऑफ एनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे बघा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, असिमेट्रिकल बॉडी म्हणजे याच्या शरीराचे आपल्याला भाग करता येत नाही. सारखं स्पंज कसा होतो, या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. या कॉलर पेशी बघा त्याच्यातून काय करतात, ते बाहेर पाणी टाकण्याचं काम करतात. These animals have special type of cell called cells. सेल कॉलर सेल बघा या ठिकाणी, यातून ते पाण्याचा आत बाहेर करतात ते. करेक्ट. हे प्राणी आदित्रेशी संलग्न नसल्यास त्यांच्या प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी सेडिमेंटरी अॅनिमल्स म्हणतात. हे एकाच ठिकाणी असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, म्हणून त्यांना काय म्हणतात, स्थानबद्ध. These animals are always attached to substratums, hence do not show locomotion. Locomotion म्हणजे हालचाल करणे, इकडून तिकडे जाणे. Hence they are referred as what, sedentary animals. त्यांना काय म्हणतात, sedentary animals म्हणजेच स्थानबद्ध प्राणी असं म्हटलं जातं. यांच्या स्पंजासारख्या शरीरास कटिकांचा, शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूचा आधार असतो. कटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकेटच्या बनलेल्या असतात. आता यांचं जे शरीर आहेत, तर स्पंज म्हणजे पाण्यामध्ये प्रवाह जास्त असतो, पण त्यांच्यामध्ये काय असतं, कटिका कॅल्शियम कार्बोनेटच्या बनलेल्या असतात, म्हणून थोडेसे ते कसे सरळ उभे राहतात. The spongy body is supported by the spiculus or spongin fibers. Spiculus are made up of calcium carbonates or what, silica. त्यामुळे थोडे एक असे सरळ किंवा ताट उभे राहू शकतात. These animals are fed upon small organisms taken in their body along with water. Water is taken in through ostia and given out through what, oscula. Correct. या ऑस्टिया कडनं काय करतात, ते पाणी घेतात आणि ऑस्क्युलम कडनं कसे बाहेर टाकले जातात.
यांच्या शरीरात गेलेल्या पाण्यातील लहान सजीवांच्या पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युलमद्वारे कुठे बाहेर टाकले जाते. त्यांचे प्रजनन मुकल्याने, अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर मोठ्या वेळा पुनरुद्भवन करण्याची क्षमता असते. मी सांगतो कसं आहे ते बघा पुढे. These animals reproduce by budding and asexual methods and by a sexual method. Besides, they have good ability for regeneration. त्याच्यामध्ये एक तर सेक्शुअल करू शकतात, म्हणजे दोघं मिळून एक, किंवा जर कोणीच नसेल तर याला असे बर्ड फॉर्म होतात. बर्ड म्हणजे बघा इथून असा फुगोटा तयार होतो आणि हा पुढे, किंवा बेटर वे इथून सुद्धा असा बॉडीपासून एखादा फुगोटा तयार होतो आणि यातून पुढे याची वाढ होऊन हा बाहेर टाकला जातो. याला म्हणतात बडिंग. बडिंग आहे पुढे आपण बघूया. उदाहरण बघा, सायकान, युस्पॉन्जिया, हायलोमिनिया, युप्लेक्लेटा, क्लेटेल्ला, स्पॉन्जन्स, युस्पॉन्जन्स, हायपोलेमा, हायलोमिनिया and what? Euplacletella. Phloem, Coelenterata, Nidaria. याचं काय? Coelenterata and what? Nidaria. हे सगळे सायलेंट वर्ड आहे याच्यामध्ये. हे बघा, हे नवजात मुकुल तुम्हाला बोललो मी, याच्यापासून नवीन तयार होतं. याच्यामध्ये सिलेंडर पहिले फिगर पाहून घ्यायची, नंतर आपण काय त्याच्याबद्दल माहिती घेऊया. ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. दंड म्हणजे कसा असा गोल असतो किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक पॉलिप अँड छत्री आकार असेल तर छत्रिक मेडुसा म्हणतात. करेक्ट. जर हा आकार असेल तर याला काय म्हणतात? छत्रिक. आणि हा आकार असेल तर काय म्हणतात? बहुशंडूक. बहुशंडूक मध्ये येतो बघा, हे शुंडक आहे आणि या छत्रीच्या आकाराचा आहे. आपण कोरल पण बघा छत्रीच्या आकारात दिसतो आपल्याला, गोल. हे बहुतेक समुद्रात आढळतात, काही मोजके गोड्या प्राण्यामध्ये आढळतात. बॉडी ऑफ these animals are cylindricals or what? Umbrella like. हे सिलेंड्रिकल झाली आणि ही umbrella like झाली. If it is cylindrical, called as what? Polyp. right? Polyp. And what? Umbrella like it is called as medusa. हा कुठला झाला तुमचा? मेडुसा आकार झाला आणि हा कुठला झाला? पॉलिप झालेला आहे. Most of these animals are marine. Only few are freshwater dwellers. फक्त यातले काही गोड्या पाण्यात आढळतात, बाकीचे बहुतांशी गोड्या आढळत आहेत समुद्रामध्ये आढळतात. यांचे शरीर अरेसमेत किंवा द्विस्तरीय असते. याचा भाग करता येतो, द्विस्तरीय आपण पाहिलेला आहे. मोस्ट ऑफ दिस एनिमल्स, बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज व्हॉट? रॅडियली सिमेट्रिकल अँड व्हॉट? डायपोब्लास्टिक. याचे दोन भाग देखील करता येतात. अरियसमेत असते. करेक्ट. म्हणजे जसं स्टारफिश सारखं आहे. आणि द्विस्तरीय, दोन भाग आहे शरीराचे. यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. याचा उपयोग काय होतो? भक्ष्य पकडण्यासाठी. तर दंडपेशी, ह्या ज्या दंडपेशी आहेत देशातल्या, भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात, त्यांच्या सवयीसाठी उपयोग होतो. हे शुंडके असतात पुढे, आणि हे जे आहेत ह्या दंडपेशीमध्ये काय असतं? त्याचं विष असतं. हे विष काय करतात? त्या भक्ष्याच्या शरीरामध्ये सोडतात आणि त्याचं भक्षण करतात. उदाहरणार्थ जलव्याल, सी ॲनिमोन, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, जेलीफिश, प्रवाळ, कोलर्स इत्यादी. Nidoblasts bearing tentacles are present. This is what? Tentacles are present around the mouth. या तोंडाजवळ असतात त्या. Tentacles are useful for capturing the prey, whereas what? Nidoblast inject their
टॉक्झिन इन द बॉडी ऑफ पेस. यातून काय ह्याच्यातून त्याच्या शरीरामध्ये काय सोडतात, ते विष सोडतात. दोज ॲनिमल्स आर यूज फॉर व्हॉट? प्रोटेक्शन टू. एक्झाम्पल्स हायड्रा, सी ॲनिमल्स, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, जेलीफिश, कोरल. याचे एक्झाम्पल देखील तुम्हाला द्यावं लागतं. एक्झाम्पलला 1 मार्क असतो की नक्की याच्यामध्ये ह्या गटामध्ये कुठले प्राणी येतात. चपट्या कृमींचा संघ. पट्टकृमी, चप्पट, रिबिन लाईक. यांचे रिबिन सारखे चप्पट असते. प्लॅटिहेमिन्थस फायलम, बघा एकदम चप्पट आहे. चपटे कृमी, याला म्हणतात चपटे कृमी म्हणतात. यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असून म्हणून त्यांना चपटे कृमी म्हणतात. Phylum Paleohelminthus. Body of these animals is what? Slender and flat like a leaf of strip. Hence they are called as what? Flatworm. त्यांना काय म्हणतात? चपटी कृमी म्हणतात. दोन चप्पट रिबिन सारखं त्यांचं शरीर असतं. Most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. बहुतेक प्राणी हे अंतःपरजीवी असतात, म्हणून काही थोडे स्वतंत्राने असून ते पाण्यामध्ये आढळतात. आता यातले बरेचसे जे प्राणी आहेत ते प्राण्यांच्या किंवा मानवाच्या पोटात देखील असतात, आतड्याने टाकतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? एंडोपॅरासाइट, अंतःपरजीवी असं म्हणतात. तिथून ते आपलं स्वतःचं पोषण करतात, म्हणून अंतःपरजीवी. यांच्या शरीर देहगुही नसून द्विपार समेत असते. यांना देहगुहा नसते, फ्लॅट असतात म्हणून. बॉडी इज अक्युमुलेट्स अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. द्विपार्श्व, 2 भाग करता येतात. हे प्राणी त्रिस्तरी असतात. त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्य जनस्तर आणि अंतस्तर अशा 3 स्तरांपासून बनतात. ट्रायपोब्लास्टिक. These are trypoblastic and that is their body is made up of 3 germ layers: endoderms, ectoderms and what? Mesoderms. आपण पहिले पाहिले ते. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एका प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या 2 प्रजनन संस्था असतात. याच्यामध्ये सेपरेट मेल अँड फिमेल नसतं. These animals are what? Hyporidites, that is male and female reproductive system are present in the same animal body. याच्यात नर आणि मादी हा प्रकार नसतो. ह्या प्राण्यांच्या एकाच मध्ये काय असतात? रिप्रोडक्टिव्ह. नर आणि मादी हे एकाच्या शरीरामध्ये असतात, त्यामुळे त्यांना असं काही विशेष प्रकार म्हणजे 2 प्रकार नसतात. त्यांचं एकच स्तर, नर आणि मादी एकच, म्हणून दोन्ही प्रजनन एकामध्ये त्यांच्या असतात. गोल कृमी, राऊंड या टाईप असतात बघा, एकदम गोल असं सिलेंड्रिकल. स्केमिलिथन्स. हेल्मिन्थन्स. ह्या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी असं म्हणतात. गोल असतात ते. जंत, करेक्ट. नर जंत आणि मादी जंत. जंत प्रत्येकाने पाहिलेले आहेत. हेल्मिन्थन्स. Body of these animals is long threaded like or cylindrical. Hence they are called as what? Roundworm. हे वर्म प्रत्येकाने पाहिलेत. राऊंडवर्म. त्यात पण मेल आणि फिमेल 2 आहेत. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी जलवासी किंवा भूचर असू शकतात. These animals are either free living or what? Endoparasite. Free living animals are either aquatic or what? Terrestrial. भूचर देखील असतात. यांचे शरीर त्रिस्तरीय असते व त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते.
ऍक्च्युली नसते त्याच्यात, पण आपल्याला वाटतं की देहगुहा आहेत, पण ते कशी भरीव असतात. बॉडी ऑफ दिस एनिमल्स आर ट्रायपोब्लास्टिक्स अँड व्हॉट स्युडोकोमुलेट. या कृमी शरीर खंडित असून त्यांच्या भोवती भक्कम उपचर्म असतात. त्यांच्या शरीराच्या वरती जे आहेत कातडे आहेत ती कशी असते, जाड असते. बॉडी ऑफ दिस एनिमल्स आर नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. हे प्राणी कसे आहेत, एकलिंगी आहेत. पोटातील जंत, हत्तीचा रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी. These animals are what? Unisexual. Scaries, filarial worms, लिओला म्हणजेच आयवर्म. त्याची जर तुम्ही फिगर पाहिली तर माउथ, टेल, मेल, फिमेल, माउथ, होल, टेल. फिमेल मोठी असते आणि काय मेल कसा असतो, छोटा असतो. वलयी प्राणी संघ, फायलम ॲनिलिडिया. गोम वगैरे असतो बघा या टाईप मध्ये, गांडूळ, त्यांच्यावर खंड असं खंडित असतं बघा. नेविस ह्या याच्यामध्ये मोडतात. वलयी प्राणी संघ, फायलम ॲनिलिडिया. हे प्राणी लांबट दंडकृती असून त्यांच्यात काय खंड खंडीभूत आढळते म्हणून त्यांना खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वर्म असं म्हणतात. Body of these animals is long, cylindrical and what? Metamerical segmented. Most of animals are free living, but few are what? Ectoparasites. Free living animals may marine or freshwater dwellers or terrestrial. हे प्राणी बहुतेक स्वतः राहणारे असून परंतु काही बाह्य परजीवी स्वतः राहणारे प्राणी समुद्री गोड्या पाण्यात आढळणारे किंवा भूचर देखील असू शकतात. ते गांडूळ भूचर आहेत. जळू, जळू पाहिला कुठे पाण्यामध्ये असतो, गोड्या पाण्यामध्ये. तो जर शरीरात चिटकला तर रक्त ओढून घेतो आणि मोठा मोठा होत चालतो. हे प्राणी त्रिस्तरीय, द्विपार्श्वमित आणि सत्य देहगुहा युक्त आहे. त्यांच्यामध्ये बॉडी कशी सत्य आहे. दिस ॲनिमल्स आर ट्रायपोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्रिकल्स, मध्यभागी भाग करता येतो, अँड वॉट इक्विव्हॅलेंट म्हणजे सत्य देहगुहा त्यांच्यामध्ये असते. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परिपात किंवा चुषक यासारखे अवयव असतात. या ठिकाणी बघा दृढ रोम, या ठिकाणी रोम बघा याला, किंवा मुख, या ठिकाणी मुख आहे. त्याच्यानंतर त्याला चुषक असं देखील म्हटलं जातं. यासारखे अवयव त्याच्यात ते चालतात चुषकाद्वारे. दे आर हॅव स्टे ऑर वॉट पॅरापोडिया और सकर फॉर लोकेशन. हे सकर असतात, जवळ प्रत्येकाने पाहिलेलं असं. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असतात प्रत्येकाच्या. देअर बॉडीज कोड विथ स्पेशल क्युटिकल्स. हे प्राणी उभयलिंगी एकलिंगी असतात. दिस ॲनिमल्स आर आयदर hermaphrodites or what? Hermaphrodites or what? Unisexual. आर्थ्रोपोडा, संधिपात, खेकडा, कोळी, विंचू, यावर तुम्ही समजून घ्यायचं. यांना काय म्हणतात? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा घेऊन आपण काय करूया हे समजूया या ठिकाणी. या प्राण्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या जोडून त्याला उपंगी असून संधिपात असं म्हणतात. खेकडी किंवा विंचू बघा अशी बॉडी असं तर जोडून प्रत्येक पार्ट जोडून केलेले आहेत. These animals are what? Jointed appendages. Hence they are called as what? Arthropods. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची सर्वात जास्त संख्या असते म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यातील सर्वात मोठा आणि जीवन संघ असणारे सर्वात प्रकारे झालेला संघ असा आहे. Plants Earth has highest number of animals from this phylum. He is the largest phylum for highly successful animals in animal kingdom. सगळ्यात मोठा संघ आहे, लक्षात ठेवायचा. हे प्राणी खोल महासागर, खेकडे वगैरे तर सर्वात उंच शिखर अशा सर्व प्रकारच्या दिवसात आढळतात. म्हणजे समुद्राच्या खाली बॉटम पासून तो उंच शिखर सगळीकडे हे प्राणी आढळतात. These animals are found in all type of habitats ranging from depth oceans highest to the highest mountain. समुद्रात तळापासून ते शिखरापर्यंत उंच सगळ्या ठिकाणी प्राणी आढळतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्वमित असून ते खंडीभूत असते.
बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज ट्रायकोप्लास्टिक, इकोलॅमेट्स, बायलॅटरल सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड, खंड खंड असतात. यांच्या शरीरात एक कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतो, झुरळाभोवती असतं बघा कायटिनचं. कायटिन्स एक्झोस्केलेटन प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. म्हणून या झुरळाला कधीच काय होत नाही बघा, कुठं अनुभव पडला तरी काय होणार नाही त्याला. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्स्युअल. हे कसे आहेत? एकलिंगी आहेत. एक्झाम्पल क्रॅब, खेकडा, स्पायडर, कोळी, स्कॉर्पियन, विंचू, सेंटिपेड, मिलिपेड, कॉक्रोचेस, बटरफ्लाय, हनी फ्लाय, पैसा, गोम, झुरळ वगैरे सगळ्याच्या मध्ये मोडलं जातं. आता मोलुस्का वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला चॅप्टर काय करणार आहोत, संपून टाकणार आहोत. चालेल. ओके ओके, बाय.